राजे खाली उतरत असताना शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला राजांना बजाजी नाईक निंबाळकर भेटले. आदिलशहानं त्यांना मुसलमान बनवलं होतं. त्यांना काही दिवस आपल्या कैदेत आपल्या ताब्यात ठेवलं होतं. बाजीराव खरं तर राजे शिवाजी राजांचे नातलग, पण बादशाहनं कैद करून ठेवलं, बादशाहनं गुलाम बनवलं, बादशाहनं त्याला मुसलमान केलं. बाजीरावांना मुस्लिम बायको सुद्धा करून दिली बादशाहनं. ती पण मिली. हिंदू बायको होती ती पण मिली. बाजीरावांना एक मुलगा होता, एक मुलगी होती. बाजीराव आपल्या राजे शिवाजी राजांच्या समोर आले. पण राजाने त्यांना पाहिलं. राजाने विचारलं बाजीरावांना, बाजीराव इकडे कुठे? राजांना पाहिलं, आऊसाहेबांना पाहिलं. बाजीराव आऊसाहेबांच्या पायावरती नतमस्तक झाले. आऊसाहेबांनी त्यांच्या हाताला धरलं, उभा केलं आणि ढसाढसा बाजीराव रडू लागले. बाजीराव आऊसाहेबांना शिवराजांना म्हणाले, आऊसाहेब मला धर्मात घ्यावं. आऊसाहेब, या बादशाहनं मुसलमान पोरगी मला बायको करून दिली. जगावं वाचावं म्हणून मी मुसलमान झालो. आऊसाहेब लय मारलं हो, यांनी लय मारलं, आमसनी लय मारलं. आऊसाहेब, माझी हिंदू बायको मिली. जीवाभावाची माणसं माझ्यापासून दूर केली. राजा एकच येणवली हाय माझी. राजा काही बी करा, पण या बाजाजीला हिंदू धर्मात घ्या. राजा हिंदू धर्मात घ्या. राजा बाजीरावांना म्हणतात, बाजीराव काळजी नसावी, आम्ही तुम्हाला धर्मात घेऊच घेऊ. तर राजाने पंडित बुवा जवळ केले. राजाने पंडितांना आदेश केला, मंत्र पुष्पांजली करा, काय तुम्हाला करता येईल ते करा. पण बाजाजी आपला आहे, त्याला मुसलमान झालाय, त्याला हिंदू करून घ्या. राजांच्या पुढे हुकूमत चालवणारे पंडित राजांना म्हणाले, हे बरं आहे तुमचं. अहो राजे, हिंदू माणूस मुसलमान झालाय. अहो बाटलाय, तो बाटलाय तो. आणि एकदा बाटलेल्या माणसाला मुसलमान कसा शक्य आहे? ते कसा शक्य आहे? सांगा ना, कसा शक्य आहे? राजा पंडित बुवाला म्हणतात, वा पंडित बुवा, वा पंडित बुवा, जंगलामध्ये जर लेकरू एखाद्या आईचं जर चुकलं, एखाद्या गाईचं जर चुकलं आणि पुन्यांदा परत माघारी जर आईपाशी आलं आणि आईने म्हणायचं, एकदा चुकला असतो, आता जंगलाचा झाला, आता तो आमच्यापाशी राहू शकत नाही. पंडित बुवा, जो धर्म आपल्या माणसांना स्वीकारत नाही त्या धर्माला आम्ही मानत नाही, मग तो हिंदू धर्म असला तरीही. अहो लेकरू आपलं आहे, सो खुशीने थोडे गेले बाजीराव. त्यांची हानमार केली, हाणून मारून त्यांना मुसलमान केलं गेलं. आणि त्यांची आशा आहे, आकांक्षा आहे की आपल्या मायभूमीमध्ये परत यावं, आपल्या धर्मात, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या प्रथांमध्ये, सणवारांमध्ये पुन्यांदा त्यांनी यावं. चुकलेले लेकरू जर धर्माला, हिंदू धर्माला परत जर स्वीकारता येत नसेल तर आम्ही असल्या धर्माला देखील मानत नाही. राजेश शास्त्रीबावांना म्हणाले, शास्त्रीबा, तुम्हाला बाजीरावांना जर धर्मात घेता येत नसेल, हे पंचपाळे उचला आणि चालते हो आमच्यापासून. या बाजीरावांना हिंदू कैसे करायचे आम्ही पाहून घेऊ. निघा. मुसलमान माणूस आपला केला, हिंदू बनवला. पंडित बुवांनी राजांना धर्मात घेण्यासाठी विरोध केला. राजा पुण्यात आले. दादाजी नरस प्रभू कान्होजी नाईक जेदे यांनी राजांना एक खबर दिली, राजे जवळीवर संधान बांधायला अफजल खान खासा येतोय चालून. त्याचा हुकूम आम्हाला आलाय की जावळी संधान करायला तुम्ही आम्हाला मिळायचं.
राजा यशवंतरावांना म्हणाले, राजा कान्होजींना म्हणाले, कान्होजी, यशवंतराव मोरे दत्तक घातला ना, जी गोष्ट आदिलशहाने इथं येऊन करायला हवी होती ती गोष्ट आम्ही केली. अपमान झाला बादशहाचा. अपमान झाला म्हटल्यानंतर तो सूड घेण्यासाठी येणारच ना. जावळी, जावळी प्रांत म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई प्रांत. जावळीला कधीतरी जाऊन बघावं. आपल्या भारत देशामध्ये असे काही ठिकाणं आहेत, वा वा, बघावात आणि बघत राहावात. जावळी, सारखं पाणी पडलं तर दगडाला शेवळ लागतं, पण ह्या कोकणात आणि या जावळीमध्ये एवढा पाऊस पडतो, उभ्या झाडाला शेवळ लागतं, उभ्या झाडाला. अरे जावळी म्हणजे बलाढ्यातील बलाढ्य हत्ती जावळीमध्ये सोडावा. जसं हिडिंबा राक्षसिणीच्या डोक्यातली ऊस शोधणं अवघड, तेवढं जावळीच्या खोऱ्यात त्या जंगलात शिरलेला भला मोठा दांडगा हत्ती शोधणं अवघड. जावळी म्हणजे दिवसाबी एखाद्याला शिरायचं म्हणलं तर नुसता शांततेनेच तो मरून जाईल, एवढी जावळी भयानक शांतता देणारी, इतकी भयानक. बादशाचा हुकम झाला, अफजल खान या जावळीवर पाठवायचं ठरवलं. पण या जावळीच्या खोऱ्यातला मेन लीडर म्हणायचं, मेन सेनापती, मेन देशमुख कार्यकर्ता कुलकर्णी भाना झाला. देशमुख हा वारला होता. चंद्रराव मोरे गेला. चंद्रराव हा त्या घराण्याला एका किताब होता. शिवाजी राजाने यशवंतराव नावाचा तिथं मुलगा बसवला होता. त्याला फक्त म्हणायचं मुलगा बरं का, कारण मुलगा असा बसवला होता, त्याचं वय होतं चांगलं 35 ते 40. त्याला 2-3 लेकरं होती आणि हा तिथं आईत्या बिळावर नागोबा बसवला होता. हा राजांना सुद्धा विरोध करू लागला आणि राजाने जावळी घ्यायची ठरवलं. ना अफजल खानाला ना चंद्रराव मोरेला. अरे मला ना तुला ना घाल कुत्र्याला कसं जमायचं. पण राजे पुण्यात पुनवडीत असताना, वाड्यात असताना बाजीराव राजांना भेटायला आले. थोडा पाहुणचार झाला. राजाने बाजीराव निंबाळकरांना विचारलं, काय बाजीराव कुठे गेला होता. बाजीरावांनी राजांना सांगितलं, राजे जरा वाईस जुन्नरला गेलो होतो आपल्या महादेजीला मुलगी बघायला. अरे वा, म्हणजे तुमचा मुलगा आता नवरदेव होणार. तर काही खरं नाही राजा. का राजा, समजे लोक म्हणतात बाजाजी मुसलमान झाला, तो घरानं मुसलमान झाला, बाटला. राजा आम्ही बाटलो, आमची पिढी भविष्यातली बाटली, म्हणून राजा भविष्यातील आमच्या महादीजी सुद्धा लगीन होणं आता अवघड झालंय. राजे पुन्हा धर्मात आलोत, आम्ही बाटलोत म्हणून सारा समाज आम्हाला आता लाथडायला लागला. राजे पुन्हा परत कधीतरी असं वाटतं एकतर जीव देवा नाही तर. बाजीराव अहो असं मरताय काय आणि अशा मरायच्या गप्पा काय करताय. काळजी नसावी, तुम्हाला मुलगी आम्ही देऊ, आमच्याकडे आहे. थोडंसं चर्चा झालं, बाजीराव निघून गेले. आऊसाहेबांच्या कानावर कळालं की राजांनी बाजीरावाला शब्द दिलाय. आऊसाहेबांनी बाजीराव विचारलं, राजांना विचारलं, शिवबा बाजीराव आले होते, तुम्ही त्यांना म्हणालात मुलगी देतो म्हणून, तुमच्या नजरेत आहे का एखादी मुलगी. हो आऊसाहेब आहे. वा राजे, तुम्ही त्यांच्यासाठी मुलगी पाहिली म्हटल्यानंतर मग मात्र कोणाची मिजाज होणार नाही त्यांना नाकारण्याची. हो साहेब, कोणाची आहे मुलगी. शिवराजा आम्हास तरी सांगा. शिवराजा म्हणतात आऊसाहेबांना, आऊसाहेब माझी मुलगी सखूबाई, माझी मुलगी सखूबाई. ज्या बाजाजीला सारा समाज बाटला मुसलमान झाला, पुन्हा हिंदू झाला म्हणून बोलतो ना, त्या बाजीरावाला आम्ही जवळ करणार.
आऊसाहेबांनी विचार केला, शिवा काय विचार करताय हा असला कसला विचार? तुम्ही तुमची सखुबाई नावाची मुलगी महादेजीला देणार बाजाजीच्या मुलाला? आऊसाहेब महाराज साहेब नेहमी म्हणतात, तुम्ही राजे आहात शिवा, आणि या महाराष्ट्राचे, या भारत देशाचे भविष्यात तुम्ही राजे व्हा. आऊसाहेब, राजाचं कुटुंब म्हणजे फक्त चार भिंतीच्या आतलं राजाचं कुटुंब नसतं. आऊसाहेब, तो राजा जेवढ्या क्षेत्रफळाचा राजा असेल तेवढ्या क्षेत्रफळातली सगळी रयत म्हणजे त्याची लेकरेच असतात. आऊसाहेब नुसते राजे पण मिरवायचे नसते. माझी रयत माझे माणसं म्हणून नुसतं मिरवायचं नसतं, तर आऊसाहेब ते अस्तित्वातही यायला हवंच ना. आऊसाहेब, आम्ही जगापेक्षा वेगळं काही करत नाही आहोत. आम्ही लहान असताना तुम्ही रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं, कृष्ण अर्जुनाच्या महापुरुषांच्या गोष्टी आपण आम्हाला सांगितल्यात. आऊसाहेब, आपल्या माणसाला जर आपण नाही करायचं जवळ, तर कोण करणार? आऊसाहेब, अखंड हिंदुस्थानाला हे सगळे सुलतान बर्बाद करण्यासाठीच टपून आहेत, आणि एवढ्या धांदलीच्या काळामध्ये आऊसाहेब आपले माणसं बर्बाद का होऊन द्यायची हाताने? नाही आऊसाहेब, नाही. आऊसाहेब सगळ्या या गंजलेल्या, थकलेल्या, वाळीत टाकलेल्या, समाजानं लाथडलेल्या या सगळ्या माणसाला आऊसाहेब आपणच जवळ करायचं ना. आऊसाहेब, आपल्या सारख्याने जर अशा महानसांना जर जवळ केलं, ते आपलं कर्तव्यच आहे. कारण आऊसाहेब, आमचे संतही एका ठिकाणी बोलतात, जे रंजले असतील, जे गांजले असतील, त्यांना आपलंसं करावं.